आज पाहणी केलेली आहे। आज या ठिकाणी जेव्हापासून गायत्री त्यांनी चार्ज घेतला नगरपालिकेचा, त्या दिवशी त्यांनी प्रॉमिस केलं होती की 90 दिवसाच्या आत आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू। परंतु भुसावळ शहरामध्ये सगळ्यात मोठा समस्या म्हणजे हा पाण्याचा होता आणि हाकेच्या अंतरावर नदी असल्यावरही भुसावळकरांना 15 ते 20 दिवसानंतर पाणी मिळतं। हा खूप मोठा संघर्षाचा विषय होता। तर ताईंनी पहिले लक्ष त्या पाण्याच्या संदर्भात घेतला आणि जेव्हा ताईंना कळालं की या ठिकाणी बंधारा वाहून गेलेला आहे आणि याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, तर ताईंनी लगेच सगळ्या नगरसेवकांना आदेश दिला आणि अधिकाऱ्यांना आदेश दिला आणि या ठिकाणी पाणी करण्यासाठी आम्ही सर्वजण आलो। आणि पाणी केल्यानंतर या ठिकाणी समजलं की इथून जे पाण्याचं स्टोरेज आहे ते पाण्याच्या स्टोरेजचा तो बंधारा वाहून गेल्यामुळं इथून सर्व पाणी वाहून जातं। त्याच्यामुळं भुसावळकरांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं। म्हणून ताईंनी ताबडतोब अधिकाऱ्यांना आदेश दिले व तातडीनं काम सुरू करण्यास सांगितले। बंधारा किती दिवस पण तुटलेला आहे माहिती आहे? बंधारा हा आता पावसाळ्यामध्ये जेव्हा याची लेवल जास्त होती पाण्याची, त्याच्यामुळे यांना काही कळलं नाही अधिकाऱ्यांना। तो कदाचित आता महिना 2 महिने अगोदरच तो वाहून गेलेला होता, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळं तो ताईंच्या निदर्शनात आला आणि ताईंनी लागलीच इथं पाणी करून अधिकाऱ्यांना आदेश केला। बरं, बंधारा कोणी बांधला, केव्हाचा होता, काय अशी माहिती वगैरे? आता दर सालाबादप्रमाणे या ठिकाणी काय होतं की जे कोणी बंधारा बांधत असेल पण ते पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे तो वाहून जातो। परंतु आता ताईंनी जेव्हापासून चार्ज घेतलेला आहे, तर आता चांगले जे कॉन्ट्रॅक्टदार असतील किंवा ज्या कंपन्या असतील यांच्याशी अधिकारी संपर्क करतील आणि एकदम मजबूत बंधारा या ठिकाणी बांधला जाईल आणि त्याची उंची पण वाढवली जाईल, जेणेकरून भुसावळकरांना पाणी मिळेल। पाणी किती दिवसांनी कसं मिळेल काय? आता ती आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे, त्याच्यावर सोल्युशन काढणार आहे ह्या गोष्टीवर आणि मग त्याच्यानंतर आपल्याशी संपर्क करू।